नमस्ते सर्वांना. आज आपण एन्शियंट हिस्ट्रीबद्दल चर्चा करणार आहोत. भरपूर साऱ्या मुलांना एन्शियंट हिस्ट्री जे असतं, प्राचीन इतिहास जो म्हणतो आपण त्याला, त्याला कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचं ती खूप मोठी डिफिकल्टी असते. कारण की का माहिती आहे का, मुलांचा माइंडसेट ह्या गोष्टीत क्लिअर असतो. एन्शियंट हिस्ट्री म्हणजे काय, याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्ट्स असतात, डेटा असतात आणि ते कशा पद्धतीनं म्हणजे प्रिपरेशन करताना इतकी डिफिकल्टी होते, की आपल्याला समजतच नाही आपण कशा पद्धतीनं त्याला रीड केलं पाहिजे. सो आज आपण एन्शियंट हिस्ट्रीचा एक सिंपल वेने मी तुम्हाला मेथड सांगणार आहे. तुम्ही त्या पद्धतीनं जर केलं, तर एन्शियंट हिस्ट्री चांगल्या पद्धतीनं कव्हर कराल. आता तुम्हाला सांगतो प्रिपरेशन केलं कसं पाहिजे. एक्झामच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर ते आपल्याला एक्झामला टॅकल करायचं आहे. त्याच्यामध्ये पी-एच-डी करायची नाहीये. सो प्रिपरेशन करताना ना काही ठराविक लिमिटेशन ठेवल्या पाहिजे. त्या लिमिटेशनला जर तुम्ही फॉलो केलं, ते स्टेप बाय स्टेप जर गेलत ना, तर हा एन्शियंट हिस्ट्री हा जो पार्ट आहे ना, तो कव्हर करणं फार सोपं पडत असतं. आता फॉर एक्झाम्पल सांगतो मी, एन्शियंट हिस्ट्री ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता ना, त्याच्यामध्ये काही ठराविक स्टेपमध्ये त्याला डिव्हाईड करायचं आहे. ठराविक स्टेप म्हणजे मध्ये काय माहिती आहे का, पॅलिओलिथिक एज म्हणजे पहिला स्टेप काय वापरायचं, पहिल्या स्टेपमध्ये काय असतं, 3 एरा डिफाईन करायचे. एक पॅलिओलिथिक एज, मेसोलिथिक एज आणि निओलिथिक एज. कळलं का? पॅलिओलिथिक, मेसोलिथिक आणि निओलिथिक या 3 एरामध्ये ना तुम्हाला कन्सिस्टंट काय दिसतंय आणि चेंजेस काय दिसताय. याचा डिफरन्स एक चार्ट बनवायचा. पॅलिओलिथिक एज सेपरेट बनवायचं, मेसोलिथिक एज सेपरेट बनायचं आणि निओलिथिक एज सेपरेट बनायचं. पॅलिओलिथिकमध्ये ज्या काही गोष्टी सेम आहे, त्या मेसोलिथिकमध्ये ज्या गोष्टी सेम आहे और निओलिथिकमध्ये ज्या गोष्टी सेम आहे, ते एका चार्टवर लिहायचं आणि त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये काय करायचं, त्यांच्यामध्ये चेंजेस काय? म्हणजे कन्सिस्टंट गेलेली एक पॅराग्राफ आणि नंबर सेकंड काय? चेंजेस काय-काय आलेले. नंबर सेकंड हे जर तुम्ही अशा पद्धतीनं तिन्ही जर केलत ना, अरे पॅलिओलिथिकमध्ये हे चेंजेस झाले होते, मेसोलिथिकमध्ये हे चेंजेस झाले होते, निओलिथिकमध्ये हे चेंजेस झाले होते. म्हणजे तुमचा माइंडसेट काय होतं, तिथं क्लॅरिटी भेटते. समजलं? नंबर त्याच्यामध्ये सेकंड पार्ट. आता तुम्हाला सांगतो क्वेशन विचारला काय जातो, कुठे विचारला जातो, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पॅलिओलिथिकच्या काही साइट्स असतात. मेसोलिथिकच्या काही साइट्स असतात. निओलिथिकच्या सुद्धा काही साइट्स असतात. त्या साइट्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आदमगड, अतिरामपक्कम, अजमेर, अनंगपूर, डिडवना, मोगरा व्हॅली, साबरमती व्हॅली ह्या ज्या लुनी व्हॅली झाली. ह्या ज्या साइट्स असतात ना, या साइट्सचं लुनी व्हॅली कुठं लोकेट आली, आदमगड कुठं लोकेट आले, अतिरामपक्कम कुठं लोकेट आलं. काही ठराविक साइट्स असतात. वाटलं तर सगळ्यांनी केलं तरी चालतं. पण ह्या साइट्स आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, कुठं लोकेटेड आहे. हे जर बघितलं नाही तर क्वेशन पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो अशा पद्धतीने एक पार्ट झालं. नंबर सेकंड पार्टमध्ये चाल्कोलिथिक एज काय आहे? त्याबद्दल आपल्याला समजलं पाहिजे. निओलिथिक नंतर चाल्कोलिथिक एज येतो. त्याचा एरा, त्याचा पिरियड कोणकोणता आहे? त्याच्यामध्ये काय चेंजेस झालं? तांब्याचा काय रोल होता त्याच्यामध्ये? चाल्को म्हणजे तांब्याचा काय रोल होता? स्टोनचा कशा पद्धतीने रोल होता? अशा पद्धतीने तिथलं प्रिपरेशन केलं पाहिजे. चाल्कोलिथिक नंतर त्याच्यानंतर पुढं जर बघितलं गेलं तर तुम्ही अर्बनायझेशन कल्चर आलं होतं. जसं सिंधू संस्कृती म्हटलं जातं आपण. सिंधू संस्कृती काय होती? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं ज्यावेळेस प्रिपरेशन कराल, त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूर सारे अर्बन कल्चर वेगळं निर्माण झालं होतं. समजलं का? त्याला आपल्या करंटच्या अर्बन कल्चरची सुद्धा थोडं रिलेट करण्याचा प्रयत्न करा. कारण की फ्युचरमध्ये जर क्वेशन विचारला किंवा एकदा पण यू-पी-एस-सीमध्ये क्वेशन विचारला होता. पण इथून पुढे जर विचारला गेला, तर अर्बन कल्चर आणि आजच्या अर्बन कल्चरमध्ये डिफरन्सेस काय आहे? किंवा ते अर्बन कल्चर आणि आजच्या अर्बन कल्चरमध्ये काय फरक वाटतो? तुम्हाला काय दिसतंय? थोडं रिलेट करायचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होतं माहिती आहे का? प्रिपरेशन करणं हे जे काय ना, एकदम सिंपल वेने होतं. नंबर सेकंड क्वेशन, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या काही साइट्स असतात, त्यांचं लोकेशन सुद्धा समजणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल हडप्पा झालं, कालीबंगन झालं, बनावाली झालं, राखीगढी झालं, धोलविरा झालं. ह्या ज्या साइट्स असतात ना ह्या थोड्या बघायच्या. दायमाबाद झालं, या साइटचं लोकेशन बघायचं. इथं क्वेशन पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. समजलं? आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन झाल्यानंतर तिथून पुढे डिसइंटिग्रेशन झालं. डिसइंटिग्रेशन म्हणजे तिथून पुढं ग्रामीण स्ट्रक्चर का निर्माण झालं, ते थोडं समजायचा प्रयत्न करायचा. डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर आहे ना, काही राज्य निर्माण झाली, जे महाजनपदं म्हणतो आपण त्यांना. 16 महाजनपदे काय होतं, त्याच्यानंतर रिपब्लिक काय होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं थोडं अंडरस्टँडिंग करायचं. हिस्ट्री जी असते ना, ते अंडरस्टँडिंग बेसिसवरच आपण अभ्यास करू शकतो. जर आपण रटून प्रयत्न केला ना, तर रटून ही गोष्ट होणार नाही, पॉसिबल नाहीये. कारण की काय माहिती आहे का, आपल्याला एक्झाम पास करायची आहे, इथं पी-एच-डी करायची नाहीये. त्याच्यानंतर त्याच्यानंतर महाजनपदानंतर आहे ना, मौर्य एम्पायरची स्थापना कशी झालं, सगळं युनिफिकेशन कशा पद्धतीने झालं, त्याच्यामागे स्टोरी काय होती, ते थोडं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला. मौर्य एम्पायर नंतर त्याच्यानंतर काही पुन्हा डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर गुप्त एम्पायरची स्थापना कशी झाली होती, कळलं. डिसइंटिग्रेशन झालं, गुप्त एम्पायर निर्माण झालं. गुप्त एम्पायर नंतर आहे ना, पुन्हा डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर आहे ना, चोलांचं काय स्थान होतं, चोल, चेर, पांड्य यांचं काय स्थान होतं. त्याच्यानंतर होयसळ राज्य, त्याच्यानंतर राष्ट्रकूट राज्य, त्याच्यानंतर म्हणजे कदंब झालं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या काही डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, या प्रत्येक राज्यांचं बघायचं. म्हणजे बघितलं ना तुम्ही, कुठं लोकेट होतं, त्यांचं लोकेशन प्रॉपर बघायचं. त्या काळामध्ये ना, आता तुम्ही असं बघितलं ना, चोल, चेर, पांड्य संगम पिरियड काय होता?
ते माहीत असलं पाहिजे. होयसाळांचं राज्य कुठं होतं ते माहीत असलं पाहिजे. राष्ट्रकूटांचं राज्य कुठं होतं आफ्टर द गुप्ता पिरियड नंतरचं बोलतोय मी. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. या छोट्या गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं ना, काश्मीरमध्ये काश्मीर कारकुटक घराणं काय होतं, त्याच्यानंतर मग ललितादित्य वगैरे म्हणजे हे जे काही ठराविक एम्पायरमध्ये काही राज्य असतात. राजस्थानमध्ये ना भरपूर सारे चांगले-चांगले एम्पायर काही होऊन गेलेले. त्यांचं काय स्थान होतं, तिथं काय रोल होता. म्हणजे ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तुम्ही जर अशा स्टेप बाय स्टेप जर ठरवून घेतला ना, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला एवढं करायचं आहे. त्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कशी निर्माण झाली, त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन कसं झालं, त्याच्यानंतर महाजनपद आले. महाजनपदानंतर पुन्हा युनिफिकेशन होऊन गुप्त एम्पायरची स्थापना कधी झाली. त्याच्यानंतर साउथ साइडला कोणकोणते राज्य होते, नॉर्थ ईस्ट साइडला कोणकोणते राज्य निर्माण होते. त्याच्यानंतर नॉर्थ साइडला कोणते राज्य निर्माण होते, छोटे-छोटे म्हणतो आपण हे. कळालं का? पाल पाल वगैरे ते जे राज्य आहे ना, पाल, सेन वगैरे ते कशा पद्धतीने निर्माण झालं. म्हणजे ह्या छोट्या गोष्टींचं समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट मेन्सच्या बाबतीत आहे ना, त्यांनी क्लिअरली डिफाईन केलेलं आहे. मेन्सचा ज्यावेळेस आपण सिलेबस प्रॉपरली करतो ना, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, आर्ट फ्रॉम लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट पिरियड. कळालं का? आता आर्ट फ्रॉम कुठं आलं? आर्ट फ्रॉम काय असतं? लिटरेचर कुठं काय असतं? आर्किटेक्चर काय असतं? आपल्याला तिघांमध्ये डिफरन्सेस समजले पाहिजे. आर्ट फ्रॉममध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे नाही का आपण म्हणतो नाही का वेसर शैली काय होती? नागर शैली काय होती? त्याच्यानंतर वेसर शैली, नागर शैली काय होती? त्याच्यानंतर खजुराहो शैली काय होती? त्याच्यानंतर ओडिसामध्ये ती वेगळी शैली होती, ती काय होती? मध्य प्रदेशमध्ये काय वेगळी शैली होती. त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं आहेत आणि त्यांचं आर्किटेक्चर कसं होतं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. समजलं? लिटरेचरमध्ये आहे ना आपल्याला नाही का गुप्त पिरियडमध्ये कोणकोणते लिटरेचर प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर कालिदासांनी काय-काय लिहिलेलं होतं. म्हणजे असं एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये लिटरेचर होते का नाही, त्याचा पिक्टोग्राफी कसं काय होते. म्हणजे हे समजलं पाहिजे. हे लिटरेचरचा अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आर्ट फ्रॉम लिटरेचर, आर्किटेक्चर. आर्किटेक्चर कशा पद्धतीनं इव्हॉल्व झालं होतं. साउथ साइडला संगम साइडला जे टेम्पलचं आर्किटेक्चर होतं, नॉर्थ साइडपेक्षा काय डिफरन्सेस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे अशा पद्धत डिफरन्सेस बघायचे. सेम सेम तर बघायचंच बघायचं, थोडं डिफरन्सेस बघितलं ना, म्हणजे याच्यामध्ये काय चेंजेस आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस आहे, याला थोडं रिलेट करायचं. आर्ट फॉर्मच्या रिलेटेड म्हणा, आर्किटेक्चरच्या रिलेटेड म्हणा. जसं आपण अशा पद्धतीनं प्रिपरेशन करतो ना, एन्शियंट हिस्ट्री प्रिपेअर करणं फार सोपं पडत असतं. सो तुम्ही अशा पद्धतीनं प्रिपरेशन करा आणि एन्शियंट हिस्ट्री ना अवघड नाही, ईझी आहे. फक्त चांगलं स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. सो समजलं? गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.